त्या गडाच्या बदली आम्ही तुम्हाला 23 किल्ले देऊ। एका गडाच्या बदली 23 किल्ले देण्यामागचं कारण काय होतं? पुरंदर किल्ला स्वराज्यामध्ये असणारी एक शिवभूमी होती, एक पवित्र ठिकाण होते। पवित्र ठिकाण का मानले गेले? स्वराज्याचे पहिले राजपुत्र म्हणजेच की संभाजी महाराजांचा जन्मस्थान किल्ला पुरंदर असल्यामुळे महाराजांनी पुरंदर गडाच्या बदली शत्रूला 23 किल्ले दिले। 23 गडांमध्ये शत्रूच्या हाती एक बळकट किल्ला गेला। गडाचे वर्णन कसे होते? 22 गडांना मागे ठेवलं। एकटा किल्ला जर समोर झुंज घेत असेल तर 22 गडांना नका इतकाही धक्का लागू देणार नाही, इतका तो बळकट किल्ला होता। त्या गडाचे नाव गडकोंढाणा। तुम्ही ज्या गडावर आलाय हा पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती गेला आणि या गडावर राज्य करता उदयभानू राठोड्याला नेमण्यात आला। उदयभानू राठोड हा एक हिंदू किल्लेदार होता, राजपूत होता। हिंदू असून राजपूत असून त्यानं मुघल धर्म स्वीकारला। औरंगजेब बादशाह यांनी उदयभानास बक्षीस पात्र गडकोंढाणा दिला। बक्षीस पात्र गडकोंढाणा मिळालेला असताना त्या उदयभानाने स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा नियम मोडला आणि या गडकोंढाण्यावरती राजस्थानवरनं एका सरदाराच्या 3 मुलींना बंदिस्त करून घेऊन आला। कमल कुमारी, देवल देवी आणि पद्मशिला अशी या 3ही मुलींची नावे असताना मुलींना गडकोंढाण्यावर बंदिस्त केलं। मुलींवर अत्याचार चालू झाले। गडाचा सगळ्यांनी लक्ष द्या, कारण तुम्हाला सांगतो ही जी माहिती आहे ना ही मी काही 4थीचं पुस्तक वाचून इथं तुम्हाला सांगण्यासाठी उभा राहिलेलो नाही किंवा आजोबा पंजोबांनी शिकवलेली दंतकथेतली सुद्धा माहिती नाही। थोडासा वेळ घेईल तुमचा, पण ही माहिती तुम्ही अजिबात अशी पुस्तकांमध्ये पिक्चर मध्ये ऐकलेली नाही ही माहिती। मुलींवर गडकोंढाण्यावर अत्याचार होऊ लागले। गडाचा एकदम शेवटचा कोपरा, त्या कोपऱ्यावरती एक नवीन बुरुज तयार केला। बुरुजाला नाव कलावंतीने दिले। कलावंतीने नाव हे शत्रूने दिले। कलावंतीने का म्हटलं गेलं? ज्या मुलींना या गडावर बंदिस्त केलं त्या मुलींची नाचगाणी चालू झाली। नाचणे ही कला आहे, मुली नाचल्या म्हणून कलावंतीने असं त्या बुरुजाला म्हटलं गेलं। एकदम शेवटच्या कोपऱ्यावर बुरुजावर मुलींवर अत्याचार होऊ लागले। तुम्ही समोर जी टेकडी पाहताय ना हा आपल्या गडाचा बाल्य किल्ला आहे। मुलींवरती अत्याचार आणि बाल्य किल्ल्यावर शत्रूचा हिरवा ध्वज फडकू लागला। इथून आपल्याला समोर राजगड किल्ला दिसतो। राजगड किल्ल्यावर जिजामातेच्या हृदयामध्ये गडकोंढाणा हा बाणासारखा टोचू लागला। बाणासारखं टोचण्यामागचं कारण मुलींवरचे अत्याचार असल्यामुळे जिजामातेंनी रागाच्या भारात आदेश दिला, शिवबा आज अष्टमी आहे, अष्टमीला तू निघायचं, नवमीला गडकोंढाणा हाती आला पाहिजे। एका दिवसाचा वेळ दिला। लवकरात लवकर गडकोंढाणा ताब्यात घ्यायचा। महाराजांची लगबग चालू झाली। 300 सैनिकांची बैठक बसवली। समोरचा किल्ला कोण घेणार एकही मावळा हो म्हणत नव्हता। महाराज म्हटले आम्ही स्वतः गडकोंढाण्याच्या स्वारीवर जातो। त्याच ठिकाणी तानाजीराव मालुसरे यांच्या घरी आनंदाचा क्षण होता। रायबाचे लग्न होते। अक्षता रूपी तानाजीराव मालुसरे हे राजगडाकडे निघालेले, पण राजगडाकडे निघालेले असताना जसा आपण तो आनंदाचा क्षण पाहिला, या परिसराला दुःखद परिसर म्हटलं जातं। दुःखद परिसर का म्हटलं जातं? मालुसरेंचे इथे प्राण गेले म्हणून तर म्हटलंच जातं। पण तुम्ही इतके वर्ष, किती वर्ष तुम्ही या गडावर येत असला तरी तुम्हाला आजपर्यंत एकाही गोष्टीबद्दल या ठिकाणाच्या माहिती नसेल। ती गोष्ट काय आहे ती तुम्हाला सांगतो। या परिसरात दुःखद परिसर, मालुसरेंचे प्राण गेलेले असताना अजून एक या ठिकाणी काही प्राण गेलेले आहेत। त्या गोष्टींना एकत्र केल्यानंतर न या परिसराला दुःखद परिसर म्हटलं जातं। आताची परिस्थिती सांगतो, त्या काळामध्ये असणारी थोडीशी परिस्थिती सांगतो की मालुसरेंबद्दल असणारी किंमत की त्या काळामध्ये काय होती। आता तुम्ही जर लोकांवर लक्ष ठेवलं ना, लोक खालून येतात, थोडस हिरवं गवत दिसते, गार्डन दिसते। आता ऊन पडलं ना, ऊन तर काय आज वातावरण आहे, पण ऊन जर पडलं तर इथे बसायला सावली वगैरे असते। मग इथे या, कसंही बसा, कसंही बोला, कशीही भाषा वापरा, ही ती जागा नाही। तुम्हाला सांगतो लोकांवर लक्ष ठेवा। खालून येतात, खालून आल्याच्या नंतर इथे समोर समाधी आहे, समाधीचं दर्शन घेणार, एक फोटो काढणार। फोटो काढून झाल्यानंतर ना जर इथे आले तर इथे एक मूर्ती दिसते। मूर्ती दिसल्यावर लोकांना वाटतं गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे। मग इथे आलेत कोणासाठी? आलेत मालुसरेंसाठी। मालुसरेंसाठी आलेत म्हटल्यावर देवाच्या पाया आपण रोज पडतो। काही लोक इथं पाया पडतात, काही लोक इथं पाया सुद्धा पडत नाही। ही आत्ताची परिस्थिती आहे। तुम्ही समोर पाहिलं हा एक ब्राह्मणाचा पुतळा आहे। नामदार शंकररावजी चव्हाण यांच्या हस्ते या मूर्तीची स्थापना झाली
आणि त्या समाधीला प्रतिमा समाधी असं म्हटलं जातं. त्याच ठिकाणी तुम्ही जर इथे लक्ष दिलं, आपल्या मावळ्याचा पश्चिम भागामध्ये युद्धात हात तुटला, एका हाताने लढत लढत येऊन आपला मावळा इथे धारातीर्थ कोसळला. 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजीराव मालुसरे यांना इथे युद्धात वीरमरण आले. बरोबर याच्या 2 वर्षांनंतर 4 फेब्रुवारी सन 1672 साली तानाजीराव मालुसरे यांच्या या देह समाधीची स्थापना स्वतः महाराजांच्या हस्ते करण्यात आली. ही तानाजीराव मालुसरे यांची खरी समाधी आहे. मालुसरेंचे प्राण गेल्यानंतर ज्या मुलींना उदयभानानं गडावर बंदिस्त केलं, 5 वर्ष अत्याचार सहन ज्या मुलींनी केला होता, त्याच मुलींना महाराजांनी सांगितलं, जसं तुम्हाला शत्रूच्या तोंडातून वाचवलंय तसंच राजस्थानला सुखरूप पोहोचवण्यात येईल. मुली काय म्हटल्या माहितीये का? 5 वर्ष अत्याचार करून सुद्धा, सहन करून सुद्धा म्हटल्या, आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आम्ही राजस्थानला जाऊ. मग त्या मुलींनी असं महाराजांना काय म्हटलं असेल? मग त्या मुली म्हटल्या, आमचा हा दादा आनंदाचा क्षण सोडून, मुलाचे लग्न सोडून आम्हाला सोडवण्याकरिता इथे आला. स्वतःचे तुकडे होईपर्यंत आमच्यासाठी लढला. आमचा दादा जर आम्हाला इथे सोडून गेला असेल तर त्याला सोडून आम्ही राजस्थानला कसं जायचं? या प्रश्नाचं उत्तर आहे का कोणाकडे? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नव्हतं. त्या मुलींनी या ठिकाणीच विष पिलं, या ठिकाणीच मुलींनी प्राण सोडले. मग या ठिकाणी मुलींनी प्राण सोडले म्हटल्यावर त्यांचे प्राण वाया नाही गेले पाहिजे. मग जसं तानाजीराव मालुसरे यांच्या या देह समाधीची महाराजांनी स्थापना केली, तसंच त्या 3ही मुली म्हणजे कमलकुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला या 3ही मुलींच्या समाधीची स्थापना महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे. माहितीये का तुम्हाला? आजपर्यंत तुम्ही आला असाल गडावर, तुम्ही येता गडावरती, लोक येतात, येऊन इथं आपल्याला विचारणार की बाबा तुम्ही इथलेच का? इथलेच म्हटल्यावरती आपण हा म्हणायच्या आधी त्यांचा प्रश्न काय असतो? तुम्ही इथलेच म्हटल्यावर तुम्हाला माहित असेल गडावर पिठला भाकरी कुठे चांगली मिळते, गडावरती कांदा भजी कुठे चांगली मिळतात. अरे कधीतरी येऊन विचारा, या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं किती रक्त सांडवलं. अरे कधीतरी येऊन विचारा, या मावळ्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचे किती तुकडे करून घेतले. अरे 1800 सैन्य मारण्यासाठी 500 घेऊन आले. या मावळ्यांचं कधीतरी जमिनी कावा विचारा. लोक विचारतात पिठलं भाकरी कांदा भजी. ही आता आपल्याकडे किल्ल्यांची परिस्थिती आहे. त्या मालुसरेंची किंमत त्या मुलींना विचारा. त्या मुलींनी या ठिकाणी आपल्या दादापाशी राहण्याचा विचार का केला? 5 वर्ष अत्याचारातून मुक्त झाल्यानंतर मुली राजस्थानला गेल्या असत्या, का गेले नाही? त्या दादाची किंमत कळाली, कारण स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून एक येणारा मावळा हा एकटा तानाजीराव मालुसरे होता. मग महाराजांनी त्या मुलींचे प्राण वाया जावे नाही म्हणून त्या 3ही मुलींच्या समाधीची स्थापना इथे केली. कमलकुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला अशी या 3ही मुलींची नावे असताना 4 फेब्रुवारी सन 1672 साली या 3ही मुलींच्या समाधीची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. तुम्हाला इथे 3ही मूर्ती दिसून येतील. कमलकुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला अशी या 3ही मुलींची नावे आहेत. गडावर आल्यानंतर ह्या गोष्टी कधी पाहिल्या का? या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मालुसरेंबद्दल त्यांना किंमत काय आली? तुम्हाला आत्ताची परिस्थिती सांगतो. तुमच्यासारखी एवढी लोक जर ऐकण्यासाठी, या मावळ्यांचा पराक्रम ऐकण्यासाठी थांबली, माझ्यासारखी 50-60 लोक माहिती सांगायला कमी पडतील. आत्ता गड किल्ल्यांवर, या गडावर तरी 50 ते 60 लोक कामाला आहेत. कशाला आहेत? कामाला आहेत. या मावळ्यांचं सांडवलेलं रक्त, त्या रक्ताची किंमत किंवा या मावळ्यांनी जो काही केलेला पराक्रम, घडवून आणलेले गनिमी कावे, हे सांगण्यासाठी नाही. आता 50-60 लोक गडावर कामाला आहेत. कशासाठी? जी लोक गडावर येऊन कचरा करतात, काय करतात? कचरा करतात. तो कचरा उचलण्यासाठी 50 ते 60 लोक कामाला आहेत. लांब नाही, तुम्ही मागे लक्ष केलं आता त्या दादाने झाडून घेतल्यानंतर किती कचरा निघतो हे तुम्ही बघा. अशी 50-60 लोक कामाला आहेत. जे पर्यटक येतात ना, जो कचरा करतात, हा कचरा उचलण्यासाठी. ही आताच्या गड किल्ल्यांची परिस्थिती आहे. आपल्याला काय? आपल्याला या गोष्टीशी घेणं देणं राहिलं नाही. आपल्याला वाटतं या मावळ्यांनी स्वराज्य बनवलं, स्वराज्य बनवलं. मालुसरे हे राजगडावर पोहोचलेले असताना 300 सैनिकांची बैठक होती. समोरचा किल्ला कोण घेणार? एकही मावळा हो म्हणत नव्हता. महाराज म्हटले आम्ही स्वतः गड कोंढाण्याच्या स्वारीवर जाऊन येतो. त्याच ठिकाणी तानाजीराव मालुसरे महाराजांच्या मुजऱ्याला हजर झाले. मुजरा मुजरा महाराज मुजरा. रायबाचे लग्न, रायबाच्या लग्नामध्ये नक्की यायचं.
महाराजांनी मालुसरेंना सांगितलं, तुम्ही मुलाचे लग्न हे थाटामाठाने लावून द्या, तोपर्यंत आम्ही गड कोल्हाड्याच्या स्वारीवर जाऊन येतो रायबाला आशीर्वाद देण्याकरिता. आशीर्वादाकरिता येतो म्हणणाऱ्या महाराजांना मालुसरेंनी सांगितलं, तुम्ही गड कोल्हाड्याच्या स्वारीवर जाऊन येणार, तोपर्यंत आम्ही मुलाच्या लग्नात गोरबाप काही शोभले जात नाही. आधी लग्न होईल त्या कोंढाण्याचे, नंतर न होईल ते माझ्या रायबाचे, असं म्हणून निवडक 500 सैन्य घेतलं, गड कोंढाण्याकडे चाल केली. गड कोंढाण्यावर 1800 सैनिकांची फौज होती. रांगडा असा उदयभान होता. 36 सारखी ताकद घेऊन फिरणारा उदयभान असताना गड कोंढाणा हा 23 गडांमधला एक बळकट किल्ला होता. आता असे हे बळकट किल्ले, हे 22 किल्ले खूप मोठे मोठे किल्ले होते. त्यातला एक हा महत्वाचा म्हटल्यावर या गडावरती हल्ला करणं अवघड गोष्ट होती. आणि त्याच ठिकाणी तानाजीराव मालुसरे यांनी निवडक 500 सैनिक घेतलं. 500-1800 सैनिकांचं युद्ध समोरासमोर होत नाही. 1800 सैन्य मारायचं कसं, यांनी काय केलेलं आहे माहितीये का? जुना इतिहास, या जुना इतिहासामध्ये आपल्या प्रश्नांचं उत्तर सापडतं. जुना इतिहास काय सांगतो, मराठ्यांनी कधीही जास्त सैन्य नेऊन कमी सैन्य मारलं नाही. कमी सैन्य घेऊन गेले, जास्त सैन्य मारून परत आले, आणि त्यासाठी जे डोकं वापरलं त्याला आपण गनिमी कावा असं म्हणतो. तर गनिमी कावा आपल्यासाठी गरजेचा असताना गनिमी काव्यासाठी गरजेची असणारी गोष्ट काय? गनिमी काव्यासाठी महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी गनिमी कावा करायचा आहे त्या ठिकाणाची माहिती मिळवणे. आता या गडाची माहिती मिळणार कशी? उदयभान राठोड हा शत्रू राज्य करतोय. हा मुघलांकडून राज्य करता असताना आजूबाजूच्या गावातील लोकांना गडावर येण्या जाण्यासाठी परवानगी नाही. मग परवानगी नाही म्हटल्यावरती गडाची माहिती मिळणार कशी? उदयभानाचा 1800 सैन्य, त्यातला एखादा मावळा उदयभानाची नजर चुकवून गडाच्या पायथ्याशी येऊन गडाची माहिती देणार नाही. मग गडाची माहिती मिळणार कशी? मग आपले मावळे होते, मावळ्यांनी सांगितलं, आपण चाललेलो असताना आपल्या वाटेवर एक मेट आहे, त्या मेटावर कदाचित गडाची माहिती मिळू शकते. त्याच ठिकाणी अजून काय मावळे समोर येऊन म्हणतात, मालुसरे आपण मेटावर गेलो, मेटावर असणाऱ्या लोकांना गुडघ्यावर बसवलं, माना उडवल्या, तुकडे तुकडे जरी केले तरी ती लोक गडाबद्दल एकही शब्द सांगणार नाही. आता मेट म्हणजे काय? मेटावरची लोक गडाची माहिती का देणार नव्हती? या गोष्टी सुटल्यानंतर आपल्या इतिहासाला सुरुवात होते. आपण पिक्चर बघायला जातो, तिथं पिक्चर बघायचं 200-300 रुपये तिकीट भरायचं, आपल्या लक्षात राहते नागिन तो. आपल्याला राजगड दाखवला जातो, कडा दाखवला जातो. तुम्ही हे मावळे कधी बघितलेत का? जे डोंगरदऱ्यांमधनं, कड्या कपाऱ्यांमधनं, करवंदीच्या जाळ्यांमधनं काटे टोचेपर्यंत गडावर पोहोचलं, हे मावळे कधी तुम्ही बघितले का? आपण फक्त यायचं गडावर, फिरायचं, हिरवं वातावरण झालं की भजी खायची घरी जायचं. ही आता किल्ल्यांची परिस्थिती आहे. तेव्हा थोडस लक्ष द्या मावळ्यांनी. कारण त्या करवंदीच्या जाळ्यांमधनं कातडं फाटलंय ना, तरी आवाज पण नाही काढला, ते मावळे गडापर्यंत पोहोचले. हे मावळे कधीतरी बघा. मेट म्हणजे काय? तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून आलाय, प्रत्येकाच्या आजूबाजूला एक वेगळा किल्ला, एक वेगळा इतिहास असेल, आहे की नाही? प्रत्येक जण एका जागेवले नाही की बाबा आले एका बिल्डिंग मधले सगळे, असं नाही ना. वेगळा इतिहास असेलच. तुम्हाला मेटांबद्दल काय माहितीये का? बाबा तुम्हाला नाही माहिती, तुम्ही आहेत, तुमच्या आजूबाजूला किल्ले नाही, तुमच्या तर असतील. आहे का मेटांबद्दल काय माहिती? मेट कशासाठी होती, कुठं बनवली? आता आपलं जे डोकं चालतं ना, त्याच्यापेक्षा महाराजांचं डोकं 10 पटीने त्या काळात जास्त चालत होतं. महाराजांनी बिना भिंतीची तटबंदी बांधली होती. आपल्याला भिंतीचीच माहिती आहे. भिंतीची कुठे आहे? आपल्या कड्याला जी बांधली ना, तिला आपण तटबंदी म्हणतो. महाराजांनी बिना भिंतीची तटबंदी बांधली होती. बिना भिंतीची तटबंदी कशी बांधली असेल, कुठं बांधली असेल, गडाला संरक्षण कसं केलं असेल, हे थोडंसं लक्ष देऊन ऐका. बाकीचे ढाल तुटले, हात तुटला, किल्ला जिंकला, सगळ्यांना माहिती आहे. लहान बाळाला विचारलं ना, 4थीच्या पुस्तकात वाचून पण इतिहास सांगेल. लक्ष द्या. मेट बघायचीत ना, फिरायला आलोय म्हणून नाही, पारेकरी म्हणून विचार करायचा. मागे जायचं, तानाजी कडा आहे, तानाजी कड्यावर आपण गेलो ना, आपण खाली लक्ष दिल्यानंतर ना पारेकरी म्हणून विचार केला तर आपल्याला 4-5 डोंगर दिसतात. डोंगर कसे आहेत माहितीये का? आपण गडावर उभं राहून त्या डोंगरांच्या अलीकडं पलीकडं बघू शकतो. त्यानंतर ना एक 6 नंबरचा डोंगर आहे. तो डोंगर कसा आहे माहितीये का? थोडासा उंच आहे. डोंगर थोडासा उंच असल्यामुळे आपल्याला त्या डोंगराच्या पलीकडचं दिसत नाही, आणि तो डोंगर खाली गावातून निघाल्यानंतर सरळ कल्याण दरवाजाला येऊन चिटकतो. आता कल्याण दरवाजाला येऊन चिटकत असताना त्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला दिसत नाही. आपण इतकी लोक पहारेकरी उपस्थित असताना एखाद्या किल्लेदाराने येऊन प्रश्न केला की तुम्ही एवढी लोक
पहारा देत आहे युद्धासाठी सैन्य कल्याण दरवाजाला पोहोचलं कसं? आहे का आपल्याकडे उत्तर? ते सैन्य नजरेतून आलं का? सैनिकांनी काय केलं? त्या डोंगराचा आधार घेतला, पलीकडच्या बाजूने सैन्य कल्याण दरवाजाला येऊन चिटकलं. मग सैन्य जर अशा डोंगराचा आधार घेऊन कल्याण दरवाजाला येऊन चिटकतंय, इतक्या पहारेकऱ्यांचा काय उपयोग झाला का? आहे का पहारेकऱ्यांचा उपयोग? दुसरी गोष्ट ऐका, ही गोष्ट झाली फक्त पहारेकऱ्यांसाठी. आता ही आपली समजा तटबंदी, मग ही तटबंदी असताना सैन्य इथं खाली तटबंदीला येऊन पोहोचलं आणि आपल्याकडे वरती तोफ आहेत. मग तोफ गडावर असताना तुम्ही तोफेचं तोंड समोर करून मारा करू शकता, त्याच तोफेचं तोंड तुम्ही भिंतीकडे करून मारा करू शकता का? मग त्या अशा डोंगराचा आधार घेऊन सैन्य जर तटबंदीला पोहोचत असेल, पहारेकऱ्यांचा फायदा नाही, गडावर असणाऱ्या तोफांचा सुद्धा काही फायदा नाही. मग तिथं मागील तोफ असली तरी ती खाली तटबंदीच्या सैनिकांचं काही वाकडं करू शकत नाही. मग आता पहारेकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, तोफांना फायदा झाला पाहिजे, म्हणून यांनी काय केलं माहितीये का? गडाला चिटकून उतरणारे मोठे मोठे डोंगर निवडले. अर्ध्या डोंगरावर घरं बांधली. घरांची संख्या किती होती? 10 ते 15 इतकी. मग 10-15 इतक्या घरांना आपण गाव, वाडी, शहर वगैरे म्हणू शकतो का? त्याला गाव वगैरे म्हणू शकत नाही, त्याला मेट म्हटलं गेलं. मेटाचं काम काय होतं? जो पहारा आपण गडावरनं देऊ शकत नाही, तो पहारा त्यांनी डोंगर दऱ्यांमधनं द्यायला चालू केला. मग आपल्या गडाला असं एकच डोंगर आहे का? अवघड असे खूप डोंगर आहेत. मग गडाच्या गोलवेड्यावर महत्वाचे मोठे मोठे डोंगर निवडले. आपल्या गडाच्या गोलवेड्यावर 8 मेट तयार केली. किती संख्या आहे त्या मेटांची? 8 इतकी आहे. असा हा ताम्रपत्र दिसतोय ना तुम्हाला, या भिंतीला पलीकडच्या बाजूने नकाशा आहे त्या मेटांचा. अशा ताम्रपत्रावर तुम्ही जाऊन पाहू शकता. आता ही 8 मेट तयार केली. मग मेटांची कामं कशी होती? जो पहारा गडावरनं देता येत नाही, तो पहारा मेटावरनं द्यायला चालू केला. मग आपल्या डोंगर दऱ्यांमध्ये आपण जर भिंत बांधली, समजा इथे एक मेट आहे, समोर एक मेट आहे, मेट नाहीये, मग आपण अशी एक भिंत बांधली. भिंत काय काम करते? शत्रूला गडाकडे जाऊ द्यायचं नाही. आणि त्याच ठिकाणी एखादा माणूस उभा केला आणि त्याला समोरच्या मेटापर्यंत लक्ष द्यायला लावलं, तर त्या माणसाची नजर काय काम करते? शत्रूला गडाकडे जाऊ द्यायचं नाही. मग महाराजांनी त्या काळामध्ये नजर हीच तटबंदी चालू केली. गडाच्या गोलवेड्यावर 8 मेट बांधली. अशा टेकड्या निवडून गडाच्या गोलवेड्यावर 8 मेट बांधलेली असताना या गडाला घेरा सिंहगड, तुम्ही नाव वाचलं असेल काही ठिकाणी. घेरा सिंहगड का म्हटलं जातं? या गडांना अशा मेटांचा घेरा आहे. नजर हीच तटबंदी चालू केली. आता मेट या गडाच्या गोलवेड्यावर झाली तर पहारेकऱ्यांना फायदा झाला की नाही? आता पहारेकऱ्यांना फायदा झाला, मग तोफांचा प्रश्न राहतो. दिवसाचं सोडूनच द्या, काळोख्याची रात्र आहे आणि रात्रीमध्ये सैन्य गडाकडे चाल करताय. गडाकडे चाल करत असताना इथं मेटावरती मी उभा आहे, पलीकडे सुद्धा लोक आहेत. मला या बाजूने आवाज येतोय की बाबा सैन्य चाललंय. आता चाललंय म्हणजे ते काय असं पाय खांद्यावर टाकून जात नाही. चाललंय म्हणजे आवाज येतोच. अंधारामध्ये ती काय मशाली पेटवून जाणार नाही की बाबा रस्ता दिसतोय तिकडून चाला. जशी वाट मिळेल तसं चालत राहायचं. मग मला आवाज येतोय ना, पलीकडच्या मेटावर सुद्धा आवाज येतोय. मग इथं असणाऱ्या मेटकऱ्यांनी काय करायचंय? मशाली पेटवायच्या. समोर असणाऱ्या मेटकऱ्यांनी काय करायचंय? मशाली पेटवायच्या. 8 मेटांमधल्या 2 मेटावर जर मशाली पेटत असतील तर मग आपल्याला तोफा कुठं चालवायच्या? 2ही मेटांच्या मध्ये चालवायच्या. मग याचा फायदा कोणाला झाला? पहारेकरांना झाला. दुसरी गोष्ट कोणाला झाला? त्या तोफांना झाला. मग आता ही गोष्ट झाली कशासाठी? पहारेकऱ्यांसाठी, तोफांसाठी. आता त्या मेटांचा फायदा गडाला झाला. पहिली गोष्ट ही ऐका, आपल्या या गडाला मेट आहे असं काही नाही. स्वराज्यामध्ये जलदुर्ग सोडले, सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांमध्ये असणाऱ्या प्रत्येक गडाला मेट आहेत. आणि त्याच मेटांमध्ये मालुसरेंनी जे मेट निवडलं त्याच्यावरती कोळी समाज राहत होता, त्याला कोळीवाडा म्हटलं जायचं. मग आता कोळीवाड्यावरती तुम्ही सगळ्यात पहिलं मला हे सांगा, मेट म्हणजे काय कळलं का तुम्हाला? जी माहिती आपल्याला म्हणजे गडावरनं मिळणार नाही ती माहिती आता त्या ठिकाणी का मिळणार नव्हती गडाची? ती लोक स्वतःचे तुकडे झाले तरी गडाची माहिती द्यायला का तयार नव्हते? आता हे ऐका, त्यानंतर ना आपण पुढची माहिती घेऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी होती, उदयभान राठोड हा कठोर मनाचा होता. कठोर मनाचा असल्यामुळे त्याने काय केलंय, त्याला एक गोष्ट चांगली माहिती आहे. जी लोक गडावर राहतात, उदयभानाची नजर चुकवून गडाच्या पायथ्याशी जाऊन गडाची माहिती देणार नाही. पण जी लोक खाली डोंगर दऱ्यात राहतात ती कोण आहेत? उदयभानाचेच पारेकरी आहेत.
गडावर यायला जायला परवानगी आहे. मग गडावर यायला जायला परवानगी असताना त्या लोकांना गडाची सगळी माहिती आहे आणि त्या लोकांनी उदयभानाशी गद्दारी केली. काय केली? उदयभानाशी गद्दारी केली. तर त्यांना उदयभान कसं अडवू शकतो? ती खालच्या खाली जाऊ शकतात ना. मग त्या मेटावरील लोकांवरती एक धाक राहावा म्हणून जसं तुम्ही समोर मूर्ती पाहिली, देवल देवी, पद्मशिलन, कमलकुमारी, या तीनही मुली जशा गडावर बंदिस्त होत्या ना, तसं उदयभान राठोड यानं त्या मेटावर राहणाऱ्या लोकांच्या मुलाबाळांना आणि आया बहिणींना गडावरती नजर कैदी केली होती. नजर कैदेचा फायदा उदयभानाला काय होता? त्या लोकांना एक डोक्यामध्ये एक धाक राहावा, आपण जर गद्दारी केली, या गडाची माहिती कोणाला सांगायचा प्रयत्न केला, उदयभान राठोड, मी सांगतो इकडून ऐका ना, मेटावरती आपण जर गद्दारी केली, उदयभानानं वर्ण कापाय सुरुवात केल्यानंतर ना उदयभान राठोड मेटापर्यंत एकालाही जिवंत ठेवल का? मग आपल्याला गडाची माहिती मिळणार नव्हती. ते लोक स्वतःचे तुकडे करून घ्यायला तयार होते. का होते? कारण त्यांच्या आया बहिणी गडावर नजर कैदेत होत्या. उदयभान एकालाही जिवंत ठेवेल असा उदयभान नव्हता. मग त्या ठिकाणी गडाची माहिती मिळणार नव्हती. मालुसरेंचा बारका भाऊ होता सूर्याजी मालुसरे. सूर्याजीनं काय सांगितलंय? दादा आम्हाला 2 कडव्यांचा वेळ दे. कशाचा वेळ दे? 2च कडव्यांचा वेळ दे. मी त्या 2च कडव्यांमध्ये कोळ्यांना फितूर करून दाखवतो. मग तुम्हाला सांगतो त्याने काय केलं माहितीये का? मालुसरेंनी होकार दिला, सूर्याजीने गोंधळाचा वेश घेतला. आता होकार देण्यामागचं कारण मालुसरेंचा सख्खा भाऊ आहे म्हणून विश्वास नव्हता ठेवला. सख्खा भाऊ असला म्हणून फरक पडत नाही. विश्वास ठेवण्यामागचं कारण होतं सूर्याजीची मार्मिक भाषा. आणि त्या मार्मिक भाषेमध्ये सूर्याजी इतका शातीर होता की तो त्या कोळ्यांना फितूर करणे योग्य असल्यामुळे होकार दिला. सूर्याजीनं गोंधळाचा वेश घेतला. गोंधळाच्या वेशामध्ये कोळ्यांना फितूर केलं. आपल्याला गडाची माहिती त्यांनी दिली. आता कोळ्यांना फितूर करण्यासाठी लक्ष द्या, एक मार्मिक भाषा वापरली, काही वाकडे तिकडे शब्द वापरले आणि त्या कोळ्यांना फितूर केलं. आता ते मी तुम्हाला पोवाड्यामध्ये सांगतो. 2-3 मिनिटाची माहिती राहिली. त्यानंतर जो पोवाडा आहे, पोवाडा सांगण्यामागचं खरं कारण आहे मेटावर घातलेला जागरण गोंधळ. तो गोंधळ मी तुम्हाला ऐकवतो थोड्याच वेळात. मग त्या कोळ्यांनी आपल्याला एका कड्याची माहिती दिली. त्या कड्याला द्रोणागिरीचा कडा म्हटलं जातं. आपण ज्याला तानाजी कडा म्हणतो ना, द्रोणागिरीचा कडा म्हटलं जातं. द्रोणागिरीचा कडा म्हटलं ना, काही लोक सांगतात यशवंता घोरपडे नावाचा एक मावळा होता. कोण होता? यशवंता घोरपडे नावाचा मावळा होता. काही लोक सांगतात यशवंती नावाची घोरपड होती. आता मी तुम्हाला सांगतो, यशवंती घोरपडीचा उल्लेख 4थीच्या पुस्तकामध्ये आहे, लेखी आहे. पण यशवंता घोरपडे नावाच्या मावळ्याचा उल्लेख हा कोणत्याही पुस्तकामध्ये नाही. मग तो मावळा समोर कसा आला? आपल्या कानापर्यंत कसा आला? मग आता ज्या लोकांचं घोरपडे आडनाव, समजा मी उदाहरणार्थ सांगतो, लक्ष द्या माझ्याकडं. माझं आडनाव घोरपडे. घोरपडे आडनाव का ठेवलंय माहितीये का तुम्हाला? महाराजांच्या काळामध्ये आपण जे काम करतो त्या कामगिरीवरनं आपलं आडनाव ठरवलं जायचं. बरोबर आहे की नाही? आता आमची लोक त्या काळात काय करायची? महाराजांच्या मावळ्यांना कडा चढायला मदत करायची. कसा करायची? घोरपडी सारखा. म्हणून आम्हाला काय म्हटलं गेलं? घोरपडे बंधू. मग तो मावळा कोणाचा होता? आमचा होता. कोणाचा होता? आमचा मावळा होता. यशवंती घोरपड होती. कोणाची होती? आमची होती. तुमचं काय आहे का त्यात? अजिबात काय नाही. दाखवताना काय दाखवलं? आमचं होतं. आमची यशवंती होती म्हणून किल्ला चढता आला. आमचा घोरपडे नावाचा मावळा होता म्हणून तुम्हाला किल्ला जिंकता आला. अशा गोष्टी आपल्याला दाखवल्या. आता मी हा यशवंता घोरपडे नावाचा मावळा शब्दातून सांगितला आणि शब्दातून पसरणाऱ्या गोष्टीला दंतकथा म्हटलं जातं. आणि त्या दंतकथेमध्ये यशवंता घोरपडे नावाचा मावळा येतो. यशवंती घोरपड लेखी आहे म्हणून विश्वास ठेवू नका. मी पण पानावर लिहून देतो. माझं नाव ओंकार पडेर आहे. हा इथनं मी मदत केली ती काढा चालेल. तुम्ही विश्वास ठेवणार आहे का? ठेवणार आहे का विश्वास? लेखी असणं म्हणून काय झालं? आत्ताच्या काळामध्ये लिहिणं किंवा छापणं कोणासाठी अवघड नाही. लाख रुपयाचा कॅम्प्युटर प्रिंटर घेतला ना, तुम्ही म्हणत ते छापू शकता. त्या प्रिंटरला माहिती आहे का तुम्ही खरा इतिहास छापताय का चुकीचा? तुम्ही जे तिकडं टाईप कराल ते इकडे छापून बाहेर येते. लिहिणं किंवा छापणं कोणासाठी अवघड नाही. 4थीच्या पुस्तकामध्ये जरी लिहिलेला आहे तरी तो पूर्णपणे चुकीचा इतिहास आहे. आता लक्ष द्या, खूप महत्वाचा भाग.
आता आपण पानावर लिहितो, ते पान ज्या गोष्टीमध्ये ठेवतो त्याला वही किंवा पुस्तक म्हटलं जातं. त्या काळामध्ये अशा पानांवर लिहिलं जात नव्हतं. त्या काळामध्ये कोरलं जायचं. कशावर कोरलं जायचं? तुमच्या समोर जे दिसतात ना अशा ताम्रपत्रांवर कोरलं जायचं. हे ताम्रपत्र जर तुम्ही समोर ताम्रपत्र नीट पाहिला तर त्याच्यावर संस्कृत भाषेमध्ये पान दिलेलं आहे आणि त्याच ट्रान्सलेट करून तुम्हाला साईटला दाखवलंय. तर तुम्हाला सांगतो, ही जी छोटी छोटी पानं आहेत ना याच्यावरती सरकारी शिक्के मारले जायचे, इतिहास त्याच्यामध्ये लिहिला जायचा आणि हे ताम्रपत्र ज्या पुस्तकामध्ये ठेवले, आपला खरा इतिहास ज्या पुस्तकामध्ये लिहिला त्या पुस्तकाला बखर म्हणतात. बखर माहितीये का तुम्हाला? आपला खरा इतिहास लिहिलेलं पुस्तक म्हणजे बखर. त्याच बखरींमध्ये असणारी चित्रगुप्त नावाची बखर आहे, शेंडगावकर नावाची बखर आहे, सभासद नावाची बखर आहे. तीनही बखरींमध्ये काय उल्लेख आहे माहितीये का तुम्हाला? ताना मालुसरेनं द्रोणागिरीचा कडा सर्व मावळ्यांना सोबत घेऊन कडा सर केला आणि गडावर हल्ला चढवला. सर्व मावळ्यांना सोबत घेतल्याचा अर्थ काय होतो? प्रत्येक मावळ्यानं एका मिरीला साथ दिली तेव्हा तो कडा सर झाला. आणि प्रत्येक मावळ्यांनी एका मिरीला साथ दिली म्हणजे याचा अर्थ काय होतो? प्रत्येक घराण्यातला एक माणूस असेल, एखादा मावळा तुमचा असू शकतो, एखादा मावळा आमच्या घराण्यातला सुद्धा असू शकतो. दाखवताना काय दाखवलं? आमची यशवंती आमचाच यशवंता घोरपडे नावाचा मावळा. आमच्या मावळ्यांनी केलं त्याचं काय? तुम्ही कधी म्हणणार आमचे पण मावळे होते? लोक सांगतील आमचा यशवंत होता. मग कोणत्याच लेखी पुस्तकांमध्ये का नाही? 1328 पासूनची माहिती आहे. समोरचा ताम्रपत्र या झाडाखालचा वाचा, त्या चौथीच्या पुस्तकात लिहा ना म्हणावं, मग 1328 पासूनची माहिती. मग आम्ही विश्वास ठेवतो. 1328 मध्ये हा किल्ला यादवांचा होता. नागनाथ नाईक या किल्ल्यावर किल्लेदार होता. त्या काळामध्ये सिंहगड नव्हता, कोंढाणा नव्हता. त्या काळामध्ये या गडाचं पहिलं नाव कुंदियाना होतं. कुंदियानाच्या नंतर कोंढाणा झालं. कोंढाण्याच्या नंतर या सिंहामुळे सिंहगड झालं. असा आपल्या गडाचा इतिहास आहे. आपण ठेवतो यशवंती घोरपड, यशवंता घोरपडे. आपल्याला पाहिजे फक्त नागिनतो. मावळ्यांनी सांडवलेल्या रक्ताची किंमतच नाही. तानाजीराव मालुसरे गडावर आले. गडावर येताच समोर कलावंतीनी बुरुज होता. कलावंतीनी बुरुज म्हटलं की मुलींची नाचगाणी, आणि या बायकांचं नाचणं आपल्या धर्मात नव्हतं. मुलींची नाचगाणी पाहून शांत बसणाऱ्यातला हा मावळा नव्हता. म्यानातली तलवार बाहेर काढली. मागं बघितलं फक्त 10-15 सैन्य आलत आणि समोर बघितलं ना तर मुलींची नाचगाणी पाहणारं 350 पठाण हे नशेमध्ये गुंग होतं. मग आपलं 500 आल्यानंतर ते 350 मारू या विचाराचे मालुसरे नव्हते. हिंदू धर्मच नाही असा की समोरचे 4 जण आहेत म्हणून आपण घाबरून राहायचं. मुलींवर अत्याचार झाला, समोर 10 जण असली तरी मारायचा विचार ठेवायचा. हा आपला हिंदू धर्म आहे. आणि त्याच ठिकाणी आपल्या मावळ्यानं म्यानातली तलवार बाहेर काढली. मुलींची नाचगाणी पाहणारं 350 पठाण नशेमध्ये गुंग असताना अवघ्या 10-15 सैन्यांसोबत कापलं. आणि हीच खबर उदयभानाला इथे बाल्य किल्ल्यावर समजली. हा वरची जी टेकडी हा आपल्या गडाचा बाल्य किल्ला, तिथे उदयभानाचा महाल होता. महाला शेजारी शत्रूचा हिरवा ध्वज फडकत असताना उदयभान राठोड तिकडे पळत सुटला. त्याची ताकद किती असं आता तुम्हाला म्हटलं, रांगडी ताकद होती हत्तीसारखी. बाकीच्या गोष्टी तर दंतकथेमधल्या मी सांगितल्या नाही, पण आता ही गोष्ट दंतकथेसारखी वाटते. पण उदयभान राठोडची दंतकथेसारखी ताकद नव्हती. स्वतःची ताकद सिद्ध करून दाखवायचा. कशी सिद्ध केली बघा. स्वतःच्या शरीरावरनं ताकद ओळखा. झोपेतनं उठला, तलवार घेऊन पळत सुटला. डोळे चोळत पळणाऱ्या उदयभानानं जबरदस्त असा वार केला. तो वार मालुसरेंनी आपल्या ढालीवर घेतला. तो वार इतका जबरदस्त होता, एकाच वारामध्ये मालुसरेंच्या ढालीचे 2 तुकडे झाले आणि ढाल खाली कोसळली. तुम्ही किती युद्धांमध्ये ऐकलंय? पहिल्या वारात ढाल उडवली. 100 युद्ध झाली तर एखादा मावळा असा असायचा, समोरच्याची कोणाची तरी ढाल पहिल्याच वारात उडवून दाखवायचा, आणि तोच उदयभान राठोड होता. एका वारात ढाल उडवली, मग ढाल तुटली म्हणून आपला मावळा मागे फिरला नाही, शरण गेला नाही. त्या उदयभानाला अंगावर बोलवला. अंगावर बोलवलेला असताना उदयभान राठोड त्यानं वार करायला सुरुवात केली. आपल्या मावळ्यानं ते वार हातावर घेतले, पण इथे असणारा हात खाली केला नाही. का खाली केला नाही? इथे असणारा हात खाली झाला, समोरून येणारा वार मानेवर झाला. जिथं उदयभान राठोड ढाल तोडू शकतो, एका झटक्यात मान सुद्धा उडवू शकतो. या विचारानं हातावर वार घेतले.
हात कापू लागला, रक्ताची धार चालू झाली. रक्ताची धार चालू झाली तरी सुद्धा मावळ्यानं माघार घेतली नाही. कमरेचा शेला काढला, हाताला गुंडळला. दुसरी लोक लक्ष द्या, खूप एवढ्या खोलमध्ये जाऊन सांगता येतं, लक्ष द्या. लोक म्हणतात, आता मी जसं सांगितलं लोखंडाची ढाल तुटते. लोक काय म्हणतात, ढाल लोखंडाची नव्हती. ढाल कशाची होती? कासव असतं ना, कासवाचं वरचं कवट असतं, त्याची ढाल असते. आता मला सांगा, कासवाच्या कवटाची ढाल बनवायला लय लांबचं नाही सांगत तुम्हाला. हे 23 किलो ताब्यात घ्यायला किती सैन्य आलतं? 80,000. आता 80,000 सैनिकांनी ती कासव मारून त्यांची ढाल तयार केली असती. मग महाराजांचं सैन्य, शत्रूचं सैन्य, इंग्रज त्यांनी त्यांना सगळ्यांना जर मोजलं तर आता कासव दिसलं असतं का आपल्याला? लोक कशावर पण विश्वास ठेवतात. दुसरी गोष्ट, हा शेला काढला, हाताला गुंडाळला आणि ढाल बनवली. आता ते शेले ढाल बनवण्यासाठी घेतले जातात का? साध्या सोप्या गोष्टीवर आपण काय लक्ष दिलं पाहिजे? आपण पण विचार केला पाहिजे ना. जे खरं आहे ते खरं आहे. ढाल बनवण्यासाठी शेले नव्हते. आता आपल्या मागे आता जसं समजा एखादा मंत्री चाललाय. कोण चाललाय? मंत्री चाललाय. त्या मंत्र्याच्या मागे 2-4 ॲम्ब्युलन्स असतात. मग त्या मावळ्यांसोबत काय ॲम्ब्युलन्स फिरायची का? स्वतःच कापलं फाटलं स्वतः करायला लागायचं. मग हात कापला, काढला, शेला गुंडळला, रक्त थांबविण्याचा प्रयत्न केला. आणि जे आपण ढाल म्हणतो ना, लोखंडाची नव्हती, कासवाच्या कवटाची होती. ज्यांना आजपर्यंत ते वाटत होतं ना, त्यांनी माझं काहीतरी ऐका. कासव ढाल बनवण्यासाठी मारलं जात नव्हतं. कासव 100 वर्ष जगतं, 150 वर्ष जगतं. आणि इतके वर्ष जगल्यानंतर जे कासव मरतं, त्या कासवाचं वरचं आतमधलं पूर्ण सोडून गेल्यानंतर म्हणजे वरचं कवट राहतं, ते कवट ढालीसारखं दिसतं. त्याला असे गोल गोल हे असतात. मग त्याच्यावर काय केलं जातं? आता एक साधी सोपी गोष्ट इथलं उदाहरण घ्या. तुम्ही लांबनं आल्यावर तुम्हाला ही डिझाईन दिसते का? फक्त मेघडंबरी दिसते ना. इथं आल्यावर डिझाईन दिसते. काय होतंय त्या डिझाईननी? नाही ठेवली तरी काय फरक पडतो का? पण ती डिझाईन मारल्याने काय होतंय? शोभा वाढते ना मूर्तीची. मग त्या ठिकाणी ते कासवाचं ते कवट आणलं जायचं, मेलेल्या कासवाचं, जे आधीच मेलेलं आहे त्याच्यासाठी मारलं जातं. तर त्याच्यावरती सोन्याचं काम, हिऱ्यांचं काम, चांदी चिटकवून त्याला थोडीशी शोभा वाढवली जायची त्या कवटाला. आणि ते कवट कुठं लावलं जायचं? राजवाडे, महाल, दरबार अशा काही गोष्टींमध्ये ते लावलं जायचं शोभा वाढवण्यासाठी. लोकांनी काय विश्वास ठेवला की ती ढाल लोखंडाची नव्हती, ढाल कवटाची होती. पण पूर्ण चुकीचं आहे. त्या कवटाचा उपयोग शोभा वाढवण्यासाठी केला जायचा. ढाली सगळ्यांकडे लोखंडाच्या होत्या. तुम्हाला ग्रॅम मध्ये वजन सांगतो. तुम्ही वाटलं तर समोर जाऊन ताम्रपत्र या झाडाखाली तिथं वाचा. इथं जी प्रत्येक हत्यारा लावलीत ना, हत्यारांचं प्रॉपर वजन त्या ठिकाणी आहे. तुम्ही तिथं जाऊन वाचू शकता. लक्ष द्या. हातावर वार घेतले, कापू लागला, रक्ताची धार चालू झाली. रक्त थांबवण्यासाठी शेला गुंडाळला. मागच्या भागामध्ये शेला टिकू शकत नाही, हात तुटला. एका हाताने लढत लढत येऊन आपला मावळा इथे धारातीर्थ कोसळला. 4 फेब्रुवारी सन 1670 साली इथं वीरमरण आले. आणि 4 फेब्रुवारी सन 1672 साली तानाजीराव मालुसरेंच्या देहसमाधीची स्थापना केली. मालुसरेंच्या ठिकाणी प्राण गेलेले असताना आपले मावळे ज्या दोराने वर आले त्याच दोराने उतरून पळू लागले. मावळे पळू लागले, मालुसरे धारातीर्थ कोसळले. युद्धासाठी आपलं आहे का कोणी? आपलं युद्धासाठी इथे एकही मावळा नाही. आपला खेळ राहिलाय का संपलाय? आपला खेळ इथं पूर्णपणे संपलेला आहे. मग आपला खेळ संपलेला असताना किल्ला जिंकला कसा, हा प्रश्न पडतो की नाही आपल्याला? आपल्याला माहिती आहे, आले ढाल हात तुटली, उदय भानाला मारला, किल्ला जिंकला. उदय भानाला कोणी मारला ह्याच्यावर आता ह्यांना विचारलं, हे सांगतील मालुसरेंनी मारला. तुम्हाला विचारलं, तुम्ही सांगताल ते शेलार मामांनी मारला. त्यामुळं एका गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. एखादी गोष्ट आपण लक्ष देऊन ऐकली पाहिजे. उदय भानानं लात मारली, अपमान केला, उदय भान पण पळाला. मालुसरे धारातीर्थ कोसळल्यावर उदय भानाने कल्याण दरवाजा निवडला. पण आपले मावळे पण पळत होते, मग उदय भानाला पळायची गरज नव्हती. 5 वर्ष स्वराज्याच्या मधोमध राज्य करत असताना आज पहिल्यांदा जर हल्ला झालाय तर आपल्याला उद्या जिवंत ठेवणार नाही या विचाराने उदय भान पळाला. आता मालुसरेंची गोष्ट ऐका इथून पुढची कशी आहे. गनिमी कावा आहे. गनिमी कावा कसा आहे माहितीये का? गनिमी कावा करण्यामागचं कारण होतं की आपले मावळे जे आहेत ते पळू लागलेत.
आणि 500-1800 सैनिकांचं युद्ध होत नाही. आता आपले मावळे पळून गेले, मालुसरे धारातीर्थ कोसळले. आपला खेळ इथे पूर्णपणे संपलेला आहे. खेळ संपलेला असताना गनिमी काव्याला सुरुवात होते. गनिमी कावा कसा? हारत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ, जे पलटून जिंकतात त्याला गनिमी कावा असं म्हटलं जातं. आपला खेळ इथे संपला. पलटला कुठे? उदयभानाने लात मारून कल्याण दरवाजा का निवडला? आपलं सैन्य पश्चिम भागातून गडावर आलं होतं, मागच्या कोपऱ्यात. तिकडून आपलं सैन्य समोरून उदयभानाचं 1800 सैन्य समोरासमोर युद्ध चालू होतं मागच्या भागामध्ये. या तटबंदीला एकही मावळा नव्हता. उदयभानाने काय केलं? मालुसरेंच्या छातीमध्ये लात मारली, कल्याण दरवाजा निवडला. उदयभान पळतोय पळता पळता दरवाजा दिसला. दरवाजा उघडायचा, पळून जायचा. उदयभानाच्या मनामध्ये विचार आला, पण विचार येण्याआधी त्याला एक आवाज आला. आवाज देण्याकरिता होता का कोण कल्याण दरवाजाला? ही समोर टेकडी दिसतीये, हा कल्याण दरवाजा आहे. मग तिकडे होतं का कोण? सगळे मावळे इथं लढत होते. आवाज काय आला माहितीये का उदयभानाला? अरे उदयभाना, अरे ही जड्याची अवलाद तुझी. माझा मुलगा रक्ताच्या तारुळ्यात पडून मेला आणि छातीमध्ये लात मारून कुठे पळून निघाला. अरे असेल हिंमत? 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. उदयभान चाल खेळू लागला. उदयभानाच्या अंगावर झेप घेतली, त्याला आडवा पाडला, त्याला घायाळ केला. छातीवर बसून 80 वर्षाचे म्हातारे मामा शेलार मामा यांनी उदयभानाचा कल्याण दरवाजाच्या टेकडीवर दाताने गळा फाडला. गनिमी काव्यात वाटा सादर केला. कल्याण दरवाजाच्या टेकडीवर उदयभानाला ठार मारून कोंढाणा तिथलं जिंकायला परत चालू केला. आता तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल, काय माहितीये का? सगळं सैन्य इथं लढत होतं, मग शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटेच काय करत होते? बरोबर आहे की नाही? शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते. हा एक गनिमी काव्याचा भाग होता. गनिमी कावा खूप सोप्यात सांगतो तुम्हाला, मग आपण पोवाडा सांगू. तुम्हाला सांगतो, आपण गनिमी कावा का केला? आपलं जे सैन्य आहे ते त्या कड्यानं गडावर आलं. कड्यानं गडावर येण्यामागचं कारण काय होतं? तिथे मुलींची नाचगाणी चालू होती, म्हणजे धांगडधिंगा चालू आहे. आपण इकडनं आलो तर आपला आवाज येईल आणि त्यांच्या त्या गाण्यांच्या आवाजात चढलं तर तिथे कोणाला समजत नाही. मग तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी मावळे गडावर आले, पण गनिमी कावा करण्यामागचं कारण काय होतं? मालुसरे ज्या कड्यानं गडावर आले तो त्रिकोणी कोपरा आहे. मला सांगा, त्रिकोणी कोपऱ्यामध्ये 500 सैन्य गडावर चढलं आणि 1800 अंगावर आलं. काय? 1800 सैन्य अंगावर आलं. झेपल का? आता तुम्ही एवढी लोक माझ्या मागे लागलं, मला पळायलाच लागेल ना. मी मारू सगळ्यांना. तुम्हाला शक्य आहे का? 1800 सैन्य अंगावर आलं तर झेपल का? झेपत नाही. पण आपण मागे मागे सरकलो आणि त्या कोपऱ्यात अडकलो. अडकल्यावर अशी गर्दी तयार होईल, आणि अशी गर्दी तयार झाल्यानंतर ना एवढा हात आणि हाता एवढी पुढे तलवार असते. आता तुम्ही गर्दीमध्ये चालवा बरं तलवार. समोरच्याला लागण्याआधी कुणाला लागल? आपल्या सैनिकाला लागल ना. ढाल तोडायची म्हणलं की अशी तलवार चालवून तुटत नाही. जेवढा हात मागे जातो ना तितका जबरदस्त वार पुढे होतो. मग उदयभानासारखी ढाल पण तोडू शकतो आपण. उचला बरं तलवार. कुणाला लागेल? शत्रूला लागण्याआधी आपलं मागे सैन्याला लागणार आहे. मग अडकल्यावर युद्ध होत नाही. मग शत्रूला तिथं अडकवायचं कसं? आपण अडकण्यापेक्षा शत्रूला अडकवू. म्हणून माशाला चारा टाकून, लक्ष द्या, खोल पाण्यात उथळ पाण्यात बोलवलं जातं आणि उथळ पाण्यात बोलवून जाळं फेकलं जातं. तसं मालुसरे माशाचा चारा बनवून 200 सैन्य घेऊन कड्यानं गडावर आलते आणि शेलार मामा 360 सैन्य घेऊन कल्याण दरवाजानं गडावर आलते. तिकडूनही आपलं सैन्य, इकडूनही आपलं सैन्य. उदयभानाचं सैन्य त्या कोपऱ्यात जर मध्ये अडकलं तर त्यांना आपल्यासारखी परिस्थिती झाल्यावर पळता येणार नाही, मारता येणार नाही. असा गनिमी कावा केला. गनिमी कावा समजला तुम्हाला? तर शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते, सूर्याजी होता आणि 360 सैन्य होतं. आता तुम्हाला वाटत असेल एवढं बरोबर सांगितलं, इथं गणितात चुकतोय का काय? गणित कसं चुकतंय? की येताना 500 घेऊन आले, हे 200 आणि हे 360, किती वाजत? 560 होते. 560. आता 60 लोक कोण होते? पुस्तकात पण लिहिलंय 560 होती. पहिली 500च घेऊन आले. आपण मान्य कधी करतो? पहिले जर 560 आणले तर 60 जण मारती गेले असतील, 500 शिल्लक राहिलं. आपण हे कसं मान्य करू?
500 आणली 560 झाली. उदय भानाचं 60 जण आपल्या बाजूने झालं का घाबरून? असं काय नाही. ही 60 लोक कोण होती? हा प्रश्न ज्यांना पडलाय ना, ज्यांनी पहिल्यापासून ऐकलंय ना, त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर पण आहे. ही लोक कोण होती? जे कोळी गडाची माहिती देणार नव्हते, त्याच कोळ्यांना सूर्याजीनं असं कापलं, असं मीठ चोळलं. गडाची माहिती द्यायचं सोडाच, त्या कोळ्यांनी मदतीचा हात पुढे केला. कल्याण दरवाजा उघडून उदय भानाला ठार मारणे इतकी साथ दिली. पण आता जे कोणी स्वतःचे तुकडे करून घ्यायला तयार होते, गडाची माहिती द्यायचं सोडा, मदतीला कसे काय तयार झाले? मग सूर्याजीचे जे शब्द आहेत ना, हे मी तुम्हाला आता पोवाड्यात ऐकवतो. मग आपले मावळे दोराने उतरून पळू लागले होते. मावळे पळतायत, मालुसरे धारातीर्थ कोसळलेत आणि आपलं सैन्य आलेला आपल्या मावळ्यांना माहित नाही. मावळ दोराला लागले. सूर्याजी परतीच्या दोराला गेला. परतीला लागलेल्या सैनिकांचा दोर सूर्याजीनं कापला, कारण मावळे गडावर येत नव्हते. मावळे दोरानं उतरूनच पळू लागले होते. सूर्याजीनं दोर कापला. बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, अरे आपला बाप इतर रक्ताच्या तरोळ्यात पडून मेला आणि तुम्ही भागूबाई सारखे कुठे पळून निघालाय? अरे असं हिंमत तर लढून मारा, नाहीतर बांगड्या साड्या घालान गडाच्या कड्यावर उड्या फेकून मारा. मांजरा सारखं पळणारा मावलं शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं. शत्रू सैनिकांना समजलं घात झाला. उदय भानाला ठार मारण्याची खबर मिळताच शत्रू सैन्य शरण आलं. बाल्य किल्ल्यावरील शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला. आपला भगवा ध्वज फडकला आणि पहाटेच्या चांदण्यामध्ये 3 वेळा तोफेचा इशारा समोर दिसणाऱ्या राजगडावर प्राप्त झाला. जिजामाता म्हणते, बघ बाळ शिवबा, माझ्या तान्यानं गड कोंढाणा विजय केला. महाराजांना आनंद झाला. महाराजांचा आनंद शांतपणे लक्ष देऊन ऐका, पूर्ण शांतपणे ऐका. महाराजांचा आनंद जिजामातेपेक्षा वेगळा होता. महाराजांचे आनंद अश्रू खाली कोसळू लागले. महाराजांनी आपल्या कृष्णा गुढीला खुगीर घातली, काच मारली. कधी जातोय, कधी माझ्या तान्याला भेटतोय, कधी त्याला मिठीत घेतोय, गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद मी साजरा करतोय. कृष्णा गुढीला खोगीर घालून टाच मारून महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. पहिलंच पाऊल गडावर टाकलं, जाणवलं महाराजांना गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलंय. येऊन पाहतात तर काय, इथं गोल वेड्यावर मावळे रडत बसले होते. मावळे रडण्यामागचं कारण पाहिलं, महाराजांचं इथे लक्ष गेलं. काय दिसतंय महाराजांना? अरे ज्या मावळ्याच्या मुलाचे लग्न थाटामाटाने लावून द्यायचे होते, ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता, त्याच मावळ्याकडे पाहिला. अरे इंच जखमा, अरे इंच जखमा अंगावर झालेले असताना, रायरे असे तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले. महाराज रडू कोसळलेले असताना मालुसरेंच्या देहाशेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी मालुसरेंना मिठीत घेतलं. कमरेचा शेला काढला. मालुसरेंचा रक्ताने माखलेला तो चेहरा पुसला आणि बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, अरे मावळ्यांनो, असे रडत काय बसला? माझा ताना स्वराज्याला सोडून गेला. स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला. गड आला पण माझा सिंह गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मालुसरेंचा विजय असो. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीराम. जय श्रीराम. ही जी माहिती सांगितली, यातील मुख्य शब्द काढून पोवाडा बनवला होतो. 2च मिनिटाचा आहे. माहिती तरी मी हळूहळू सांगतो. पोवाडा कसा आहे माहिती असेल तुम्हाला. थोडेसे मार्मिक शब्द आहेत. 2 मिनिटाच्या वर काय तुमचा वेळ घेत नाही, पण लक्ष दिलं तर समजेल. नाही तर अजिबात समजणार नाही. अजिबात जागेवर हलू नका. ज्यांना जायचं असेल ते आत्ताच जाऊ शकता. मी 2 मिनिटं थांबतो. लक्ष देऊन ऐका, त्यावेळेस तुम्हाला पोवाडा समजेल. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझं अंबे करुणी प्रारंभे. डफावरी थाप तुंतुण्याचा, डफावरी थाप तुंतुण्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूचे गात गुणगान, जी जी जी. राज्य माता राजगडाला, राज्य माता राजगडाला, वरित्व सांगा कामाला. बोटाने किल्ला दाविला, कोंढाणा किल्ला दाविला, किल्ला दाविला जिरहा जीजी, किल्ला दाविला जिरहा जीजी. तान्हाजी वीर गरजला, येऊन भिडले कोळीवाड्याला, कोळीवाड्याला जिरहा जीजी, कोळीवाड्याला जिरहा जीजी. आता हे गोंधळी कोळीवाड्यावर पोचलेत. आनंद झाला कोळ्याला. कोळी काय म्हणतोय? अरे बरं झालं आलं वखताला, आईचा नवस फेडायचा आहे मला. देवीसाठी नवस केला. गोंधळी वेळेवर आले. आनंद झाला कोळ्याला, बोलवून घेतला गोंधळ्याला.
आणि ह्या गोंधळाला समोर बघितला ना, समोर संशय आला. कोणाला संशय का आला? अरे यांना गोंधळी म्हणावं तरी रांगडी माणसं दिसतात, बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा वेश आहे. बिचारीला नावा गावाला कोणी लेखा कोण कुठून आला गडाला सांगितलं सूर्याजीनं. आलोय बाबा तुळजापुरावनं तिथं आंब्याचं जागरण करण्याला. तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ. काय सांगितलं? दिलीच संधी तर घालूच गोंधळ. संधी कोणाकडनं पाहिजे होती? संधी कोल्यांकडनं पाहिजे होती. गोंधळ कुठं घालायचा होता? गडावर घालायचा होता. मार्मिक भाषा कोल्यांना समजली नाही. जागरण गोंधळाला सुरुवात झाली. आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. लक्ष द्या, काही कोळी झोपेत, काही पेंगत असताना कोळ्यांची झोप उडवून गडाची माहिती घेण्यासाठी मालुसरेंनी सूर्याजीला सांगितलं, सूर्याजी पार झाला गोंधळ, अशी कानाखाली मार, आवाजच आला पाहिजे. सूर्याजीनं गोंधळ थांबवला, शब्द पलटला. सूर्याजी काय बोलू लागला? अरे कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला. तुम्ही आया बहिणी देता दुश्मनाला, लाजा पाहिजे मिशा बाळगायला. जरा देतो बांगड्या लुगड्याला, जरा देतो बांगड्या लुगड्याला, हिजड्यांनो नेसा लुगड्याला. अरे उदयभान आया बहिणी उचलून घेऊन गडावर गेला आणि तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसणारे, लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. मिशा बाळगता कोणी गडबडले. अरे हे कोणी गोंधळी नाही. आता गोंधळी नाही म्हटल्यावरती कोळ्यांनी परत पहिल्यापासून सुरुवात केली. कशी केली सुरुवात? विचारीला नावा गावाला, तानाजी म्हणती देहाला, किल्ल्याची माहिती घेण्याला. म्हणून आम्ही आलोय कोळीवाड्याला. कोळीवाड्याला अजिरहा जीजी, कोळीवाड्याला अजिरहा जीजी. तान्हाजी येतात गडावर, उदयभान झाला हैराण. दोघांचा वारावर वार, तानाजींची उडविली ढाल, तानाजींचा उडविला हात. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदयभानला पाडला धरलेला आणि पेटवून माशेरीच्या बांधे किल्ल्याला. विषय रोमकार पडेल गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.